हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा भाग हा कुळ कायदा सिरीजमधील शेवटचा भाग आहे. पहिल्या 2 भागांमध्ये मी कुळ कायद्याविषयीची बरीचशी माहिती कव्हर केली आहे आणि या दोन्ही व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता या कुळ कायद्यामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 32 ग हा आहे. हा 32 ग म्हणजे नक्की काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, त्यानुसार अर्ज कसा करायचा, त्या अर्जावर अपील करता येते का, रिव्हिजन करता येते का, किंवा यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात, नजराणा किती भरावा लागतो, या सर्व पॉईंट्सची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ झाला आहे, त्यामुळे कोणताही भाग स्किप न करता हा माझा व्हिडिओ तुम्ही बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे 32 ग ची प्रक्रिया काय आहे आणि अर्ज कसा करायचा. कुळ कायदा कलम 32 ग अनुसार कृषक दिनानंतर म्हणजेच 1 एप्रिल 1957 नंतर शक्य तितक्या लवकर न्यायाधिकरणांनी आपल्या अधिकार क्षेत्रात प्रत्येक गावात विहित नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. याद्वारे कुळांनी 32 ग द्वारे जमीन खरेदी केली असे मानले जाते. तहसीलदार यांनी अशा कुळांना खरेदी प्रमाणपत्र दिलेले असते. या प्रमाणपत्राच्या आधारे 32 ग अन्वये गावचे रेकॉर्डला 7/12 वर इतर हक्कात असलेले नाव मालकी सदरी लावले जाते. आता अशा 32 ग अन्वये ज्या कुळांना ही प्रक्रिया करणे शक्य झाले नाही त्यांना आता सुद्धा 32 ग अन्वये अर्ज दाखल करता येऊ शकतो. आता हा अर्ज कसा करायचा ते बघूया. सर्वप्रथम कुळाने तो कृषक दिन म्हणजेच 1 एप्रिल 1957 आहे बरं का, ते लक्षात ठेवा तुम्ही. तर सर्वप्रथम कुळाने तो कृषक दिनी कुळ होता याचा पुरावा देऊन तसा अर्ज 32 ग अन्वये तहसीलदाराकडे द्यायचा आहे. अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार साहेब जमीन मालकाला नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागवतील. असे म्हणणे आल्यानंतर कुळ जमिनीस पात्र आहे की नाही हे ठरवले जाते. यानंतर जर कुळ जमीन खरेदीसाठी पात्र असेल तर त्या जमिनीची किंमत तहसीलदार ठरवतात आणि ही रक्कम कुळाने भरली की त्याला 32 ग अन्वये खरेदी प्रमाणपत्र दिले जाते. परंतु ही रक्कम भरण्यास जर कुळ अक्षम असेल तर त्याला 4.5% या वार्षिक दराने ही रक्कम भरण्याची संधी दिली जाते. अशा प्रकारे एखादे कुळ हे 32 ग अन्वये जमीन खरेदी करू शकतो. आता नजराणा रक्कम भरण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा ते बघूया. असा अर्ज तहसीलदार साहेबांकडे करावा लागतो. सर्वप्रथम अर्जात तुमचे नाव आणि विषय लिहावा. विषयामध्ये तुम्ही मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम 43 अन्वये रक्कम भरणेबाबत असे लिहिणे गरजेचे आहे. यानंतर जमिनीचा गट नंबर, जमिनीचा 32 ग कधी झाला व जमीन हस्तांतरण कशासाठी करावयाचे आहे हे नमूद केले पाहिजे. आणि शेवटी मी नजराणा रक्कम भरण्यास तयार असून ही रक्कम भरून घेण्यात यावी असे लिहिणे गरजेचे आहे. यानंतर अर्ज तुम्ही तहसीलदार कार्यालयात जमा करा. या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. जमिनीचा 7/12 उतारा, जमिनीचा 32 ग झाल्याबाबतचा फेरफार उतारा आणि अर्जदाराचे ओळखपत्र. यानंतर 8 ते 15 दिवसात नजराणा रक्कम भरून घेतली जाते आणि यानंतर ही रक्कम भरलेली पावती घेऊन तलाठी यांचेकडे ती झेरॉक्स कॉपी दिली जाते. यावर तलाठी कुळ कायद्यास उचित असा शेरा 7/12 वर नोंदवतात आणि त्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरण व्यवहारासाठी कोणत्याही परवानगीची गरज तुम्हाला भासणार नाही. आता 32 ग अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? नंबर 1 1954 आधीपासूनचा जमिनीचा 7/12 उतारा. नंबर 2 या उतार्यात कुळाच्या रकान्यात तुमचे किंवा तुमच्या पूर्व हक्कदाराचे नाव नमूद असणे गरजेचे आहे. नंबर 3 कुळाचे नाव 7/12 सदरी असलेला फेरफार उतारा. आणि नंबर 4 कुळाने मालकास दिलेल्या खंड पावत्या. आता जमीन मालकास 32 ग विरुद्ध अपील करता येते का आणि ते कसे? जमीन मालकास 32 ग विरुद्ध अपील करता येते. प्रथम अपीलाची तरतूद ही मुंबई कुळ वहिवाट अधिनियम कलम 74 मध्ये नमूद आहे. या तरतुदीनुसार प्रथम अपील हे माननीय प्रांत साहेबांकडे केले जाते. या अपीलात तुम्हाला तहसीलदार साहेबांचा निकाल कसा चुकीचा आहे याचा उल्लेख करावा लागेल. यासाठी आवश्यक कागदपत्रे अपिलासोबत जोडावी लागतील. माननीय तहसीलदार यांचा निर्णय देखील तुम्हाला अपिलासोबत जोडावा लागेल. ही अपील करण्याची मुदत 60 दिवसांची आहे. हा 60 दिवसांचा कालावधी माननीय तहसीलदार साहेब यांनी दिलेल्या आदेशाच्या दिवसापासूनच सुरू होतो. यानंतर अपिलाची नोटीस संबंधित कुळ आणि मालकांना काढली जाते आणि अपिलाच्या गुणदोषांवर निकाल लावला जातो. आता या प्राथमिक अपिलावर दुसरे अपील करता येते का? मुंबई कुळ वहिवाट अधिनियम 1957 अनुसार प्रथम अपिलावर दुसरे अपील करण्याची तरतूद कायद्यात नाही. परंतु तुम्ही प्रथम अपिलावर रिव्हिजन अर्ज दाखल करू शकता. असा अर्ज करण्याची मुदत देखील 60 दिवस आहे. हा 60 दिवसांचा कालावधी जसा मी वर सांगितला तसं आदेश दिलेल्या दिवसापासून सुरू होतो. रिव्हिजन अर्ज हा महाराष्ट्र महसूल न्यायालयात करावा लागतो, म्हणजेच MRT मध्ये करावा लागतो.
MRTमध्ये न्यायाधीश असतात ते हायकोर्टचे रिटायर्ड न्यायमूर्ती असतात. येथे तुम्ही प्राथमिक अपिलावर रिव्हिजन अर्ज दाखल करून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. मित्रांनो, ही होती कुळ कायदा 32 ग प्रक्रियेविषयीची डिटेलमध्ये माहिती. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. त्याचबरोबर तुम्हाला कुळाविषयीची अजून माहिती घ्यायची असेल, कुळ म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि कुळाविषयीचे इतर जे अनेक सगळे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स मी माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमधून कव्हर केले आहेत. या 3 व्हिडिओची सिरीज मी खास तुमच्यासाठी म्हणूनच अपलोड केली आहे. तर त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या आणि तुमचे इतर अजूनही कुळाविषयीचे रिलेटेड कोणतेही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समधून कळवा, मी त्याची उत्तरं नक्की देईन. ॲडव्होकेट आई या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनेलवरती मी तुम्हाला अत्यंत क्लिष्ट आणि किचकट असा वाटणारा कायदा साध्या सोप्या शब्दात आणि अत्यंत कमी वेळामध्ये घेऊन येत असते. प्रत्येक आठवड्याला एक असा माझा व्हिडिओ येतो, त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. भेटूया अशाच नव्या कायदेशीर माहितीसह माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.